चला शेअर स्क्रीन करतो मी आता. सर्वात पहिले सर्वांना म्यूट करूया आपण. चलो, काल आपण काय बघितलं होतं? काल आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सेलरेशन बघितलं होतं, राईट? तर आता आपल्याला थोडस पुढे जायचंय त्याच्यावरच. बर, एकदम सिंपल आहे. हा एक प्रॉब्लेम आहे पहा. याच्यात काय केलंय? फाइंड आउट विच वन ऑफ द फॉलोइंग कॉलम हॅज युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि ह्यांच्या स्पीड दिल्यात बाळांनो. ह्याच्यामध्ये ना काही व्यक्ती आहेत, ए बी सी डी. ठीक आहे, ए बी सी डी आहेत. आणि ह्यांची टाइम 0 असताना स्पीड प्रत्येकाची दिलेली आहे बघा. आरामात समजून घ्या. टाइम 0 असताना ह्याची स्पीड, ह्याची स्पीड, ह्याची स्पीड, ह्याची स्पीड. टाइम इक्वल टू 1 असताना स्पीड, 2 असताना स्पीड, प्रत्येकाच्या स्पीड दिल्यात. मग आपल्याला विचारले की ऍक्सेलरेशन कुणाचं युनिफॉर्म आहे. तर सर्वात पहिले फक्त ह्यांच्या स्पीड दिल्यात. मग आपण काय बघितलेलं ऍक्सेलरेशन विषयी बाळांनो? इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये समजा स्पीड इक्वली चेंज होत असेल तर युनिफॉर्म, अदरवाइज नॉन युनिफॉर्म. मग हे इक्वल इंटरवल आहेत, 1 2 3 4. म्हणजे बरोबर इथून इथं 1 सेकंदाचं अंतर आहे, इथून इथं 1 सेकंदाचं अंतर आहे, इथून इथं 1 सेकंदाचं अंतर आहे, तसंच. पण आता बदल बघा इथं कसं व्हायलाय. इथून इथं बरोबर 2चा बदल आहे, इथून इथं 2 म्हणजे बरोबर 2 न वाढत चाललंय. इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इक्वली वाढत चाललंय वेलोसिटी. तर हे युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे का नॉन युनिफॉर्म? सांगा बरं. गुड, सांगा लवकर. युनिफॉर्म, राईट. नुसतं यू लिहिलं तरी चालतंय बाळांनो, नुसतं यू लिहा. एवढं लिहित बसू नका, फक्त यू लिहित चालणार. हे मी तुम्हाला म्हटलंय, शॉर्टकट लिहा, शॉर्टकट. त्यानंतर बी मध्ये जरा बघा बरं, वेलॉसिटी किती कितीनं बदलत चाललंय प्रत्येक ह्याच्यामध्ये. इथून इथं बघा, त्यानंतर इथून इथं बघा, त्यानंतर इथून इथं बघा. वेलॉसिटी कितीने बदलत? 3 ने बदलत चाललंय. म्हणजे इक्वल बदल इक्वल व्हायलाय, म्हणून युनिफॉर्म आहे. हे पण बघा, हे पण युनिफॉर्म आहे, हे पण युनिफॉर्म आहे. आता मला सांगा सी, वेलॉसिटी कितीने बदलत चाललंय बघा. इथून इथं प्रत्येक ठिकाणी कितीनं चाललंय बदलत, सांगायचंय फटाफट. 1 ने, राईट? अरे अथर्व, नीट 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 नीट. हा बरोबर आहे, अथर्वचं बरोबर आहे, अथर्वचं बरोबर आहे. सर्वांनी लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या. प्रत्येक ठिकाणी 1 ने बदलत जात नाही. इथं 1.5 ने बदलली बघा, 1.5 ने बदलली, राईट? मग इथे पुन्हा 0.5 ने बदलली आहे का नाही? लक्षात येते का सर्वांच्या? इथून इथला जो बदल आहे तो 3 to 4.5 म्हणजे 1.5 चा बदल आहे बाळांनो. इथून इथं पुन्हा 0.5 चा आहे, इथून इथं 1 चा आहे, इथून इथं 1 चा आहे. सो नॉन युनिफॉर्म आहे. बहुत बहुत सही, बहुत सही, नॉन युनिफॉर्म. मला सांगा ही कशी आहे? कोण डोकं लावून सांगते मला? शेवटची डी. बदल कितीचा आहे? चला, मला उत्तर पुन्हा कोणाचे आले तर प्राजक्ता, ओम, भक्ती, शुभम. सेम म्हणायचं नाही, बदल म्हटलं शुभम.
व्हेलॉसिटी सेम आहे, अतिशय सुंदर, परंतु बदल कितीचा आहे सांग बरं शुभम? 0. बदल कितीचा आहे? 0चा आहे, बरोबर का? व्हेलॉसिटी सेम आहे पण बदल 0. मग बदल 0 आहे, मग हा बदल प्रत्येक ठिकाणी 0 आहे, म्हणजे बदल सेम आहे का डिफरंट आहे? मग मला सांगा, ही युनिफॉर्म आहे का कसं आहे व्हेलॉसिटी? ही व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी तर युनिफॉर्म आहेच, राईट? आणि ऍक्सेलरेशन युनिफॉर्म आहे का नाही? साक्षी अतिशय सुंदर, साक्षी मुसने खूप छान, साक्षी वन. साक्षी वन कोणती म्हणायचं मी पुन्हा विसरलो. साक्षी होनराव साक्षी वन, ठीक आहे. मुसने साक्षी टू. तर बाळांनो, इथं व्हेलॉसिटी पण युनिफॉर्म आहे आणि ऍक्सेलरेशन पण युनिफॉर्म आहे, कारण 0 हे पण एक युनिफॉर्मच वस्तू आहे, ठीक आहे. सो इथं युनिफॉर्म व्हेलॉसिटी, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. चला, हा प्रॉब्लेम कळला का रे सर्वांना? हा प्रॉब्लेम कळला का? प्रत्येक गोष्टीचा अर्थ? गुड. त्याच्यानंतर आता इकडे बघूया. चला, इथं लिहिलंय मी, याचं कुणाचं युनिफॉर्म आहे काय नाही, तर उत्तर दिलेले आहेत, ते नंतर लिहून घ्या. चला, आता त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, हे खूप कामाच्या आहेत गोष्टी, खूप गोष्टी कामाच्या आहेत. चला, इफ अ बॉल इज ड्रॉप्ड देन फाइंड आउट डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन. सिंपल आहे. समजा बॉल असा वरून ड्रॉप केला, तर पृथ्वीचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खाली आहे बघा. पृथ्वी खाली ओढते, फोर्स खालच्या दिशेत लावते, जिकडे फोर्स तिकडे ऍक्सेलरेशन, आणि बॉडी खाली पडायला म्हणजे व्हेलॉसिटी पण खाली आहे. सो ह्याचं ऍक्सेलरेशन पण डाऊनवर्ड, व्हेलॉसिटी पण डाऊनवर्ड. सो व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन बोथ डाऊनवर्ड. हे कळलं का सांगा आधी? येस. आता मला त्याच्यानंतर सांगा बरं, मग ऍक्सेलरेशन पण डाऊनवर्ड आहे, व्हेलॉसिटी पण डाऊनवर्ड आहे, मग हे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? ओ, शुभम 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 ओम, दोघांनी लक्ष द्या, दोघांनी लक्ष द्या. निगेटिव्ह कसं बाळांनो? व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन दोघांचंही एकाच दिशेमध्ये जर असेल, दोघांचंही डायरेक्शन एकच असेल, तर तुम्हीच मला सांगा बरं, आपण काय ठरवलंय ते? पॉझिटिव्ह ठरवलंय ना? मग गडबड कशी करता रे बाळांनो? साक्षी, निगेटिव्ह कसं म्हणतेस मला सांग बरं जरा, कशामुळे निगेटिव्ह? साक्षी टू, दोघांची दिशा जर सेम असेल, मी काल सांगितलं की रे, इफ व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन बोथ आर इन सेम डायरेक्शन then it is positive acceleration, and if velocity and acceleration are in opposite direction then it is negative acceleration. साक्षी, तू कसं काय निगेटिव्ह म्हणाली? कशामुळे म्हणाली सांग बरं? ते निगेटिव्ह बाळा तुम्ही नंतर ते विचार करू नका, ते की खालच्या दिशेमध्ये निगेटिव्ह असतं, वरच्या दिशेत पॉझिटिव्ह असतं, त्याचा विचार नका करू. सध्या मी जेवढं शिकवलंय त्याच्यावरून तुम्हाला काय माहिती आहे? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. साक्षी, कळलं का बेटा? साक्षी, सांग बरं जरा. येस और नो? येस. त्यानंतर जर त्याच्याऐवजी बॉल अपवर्ड थ्रो केला, चला मला सांगा, समजा एखादा बॉल अपवर्ड थ्रो केला, वरच्या दिशेमध्ये फेकला, तर व्हेलॉसिटी कोणत्या दिशेमध्ये आहे सांगा बरं फटाफट. बॉलला आपण असं वर फेकलं, वर चाललाय बॉल, राईट. तू व्हेलॉसिटी निगेटिव्ह कशामुळे म्हणते बेटा? मी व्हेलॉसिटी निगेटिव्ह म्हटलं नाही साक्षीवान, मी व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह विचारलं नाही. फक्त तुम्ही व्हेलॉसिटी कोणत्या दिशेत आहे एवढंच सांगा रे बाळांनो. अपवर्ड, राईट. व्हेलॉसिटी अपवर्ड आहे, गुड. मग पण पृथ्वीचा फोर्स तर खालीच लागतो, पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन हे खालीच आहे, कधीच वर होत नाही. तुम्ही बॉल वर फेका खाली फेका, मग मला सांगा, पृथ्वीचं ऍक्सेलरेशन खाली आहे म्हटल्यावर ऍक्सेलरेशनची दिशा कोणती आहे? शांतनू, छान. शांतनूचे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. छान, सर्वांचे उत्तर बरोबर आहेत.
राईट, मग डाऊनवर्ड आहे, सो वेलॉसिटी अपवर्ड, ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड. मग इथं ऍक्सेलरेशनला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणणार का निगेटिव्ह म्हणणार? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणल्यावर ह्या बॉडीची वेलॉसिटी जसजसं वर जाईल तसं वाढत जाणार का कमी होत जाणार? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हटल्यावर कमी होत जाणार. किती हुशार विद्यार्थी आहेत बघा. वरून खाली फेकलं की वेलॉसिटी पण इकडे, ऍक्सेलरेशन पण खाली. सो दिस इज पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये वेलॉसिटी काय होते? वाढत जाते. म्हणून आपण बॉल वरून फेकला की त्याची वेलॉसिटी वाढत जाते. तेच आपण जर बॉल खालून वर फेकला तर त्याची वेलॉसिटी वरच्या दिशेत आहे, पण ऍक्सेलरेशन खालच्या दिशेत आहे. मग इथं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये वेलॉसिटी काय होत जाते? कमी होत जाते, राईट. आणि म्हणून बॉल वर फेकला की वेलॉसिटी कमी होत जाते. चला, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का कुणाला? पुढे काय म्हटलं बघा, नोट. काय नोट दिलेली आहे बाळांनो? पॉइंट व्हेअर वेलॉसिटी चेंजेस बाय 180 डिग्री वेलॉसिटी बिकम्स 0. हा, हे खूप महत्वाचं आहे बघा. आपण ज्या वेळेस बॉल वरच्या दिशेत फेकतो, बॉल वर जातो 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 आणि इथून बरोबर पुन्हा आणखीन खाली यायला सुरू होतं, बरोबर आहे का? म्हणजे बरोबर इथं ह्या पॉइंटला अगोदर वेलॉसिटी इकडे होती आणि आता इकडे झाली, म्हणजे वेलॉसिटी 180 डिग्रीनं बदलली. मग अशा केसमध्ये काय होतंय, ज्यावेळेस वेलॉसिटी 180 डिग्रीने बदलते त्यावेळेस ती अगोदर 0 होती आणि मग खालच्या दिशेमध्ये वळतो बॉल. म्हणजे बॉलची वेलॉसिटी समजा तुम्ही फेकताना 10 होती, जसं वर जाईल तसं कमी होते. इथं आल्यावर 5 होते, इथं आल्यावर 3 होते, मग शेवटी इथं आल्यावर 0 होते बघा. इथं वेलॉसिटी 0 होते टॉप मोस्ट पॉइंटला. हा आहे टॉप मोस्ट पॉइंट. टॉप मोस्ट पॉइंट 0 होते, मग बॉल खालच्या दिशेत वळतो. हे कळलं का? वेलॉसिटी बॉल वर फेकल्यावर टॉप मोस्ट पॉइंटला वेलॉसिटी 0 असते. टॉप मोस्ट पॉइंटला वेलॉसिटी 0 असते, हे कधीच विसरायचं नाही. गुड. त्याच्यानंतर चला आता पहिल्यांदा हे जे काही झालेलं आहे, काय काय झालंय, ठीक आहे, आणखीन थोडस सांगतो इथलं. ठीक आहे, हे तर सर्व तुम्हाला मी काल सांगितलंय. हा जो टेबल दिसतोय तो समरी वगैरे, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन वेलॉसिटी वाढते, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन वेलॉसिटी कमी होते, सर्व सांगितलंय मी. ठीक आहे, आता ग्राफ बघायचा आपल्याला, पण ते आपण नंतर बघूया. सध्या फक्त हे पूर्ण पेज लिहून घ्या. चला, थांबा 1 मिनिट, मला बघू द्या अगोदर. इथून लिहायचं बघा तुम्हाला, त्याच्यानंतर हे पेज लिहायचंय, त्याच्यानंतर हे पुढचं पण लिहायचंय. कुठपर्यंत थांबा जरा, हे इथपर्यंत लिहायचं बघा. हे इथपर्यंत, हे खालचं काय लिहू नका. हे सायकल काढलेली काय डोक्याला ताण घेऊ नका. ह्या टेबल पर्यंत ही समरी पण लिहायची, ठीक आहे. हा, आणि हे पण लिहून घ्या, डिस्टन्स टाइम ग्राफ पण लिहून घ्या, मग मी त्याचं शिकवतो. अगोदर हे ग्राफ लिहून घ्या, मग मी शिकवतो. चला, पहिल्यांदा हे लिहा बरं सर्वांनी, पेज लिहून काढाय. चला, मी अगोदर काय करतो, तुम्हाला हे ग्राफ पण सांगतो. बघा आता कसा असतो ग्राफ, तुम्हाला ग्राफचा अंदाज तरी आहे ना? बरं, ठीक आहे. एक काम करा, मग अगोदर लिहिताच का बघा, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काल जिथपर्यंत लिहिले ना तुम्ही बाळांनो,
त्याच्या पुढे लिहायचे तुम्हाला. लक्षात आले का? साधी गोष्ट आहे. काल जिथपर्यंत मी आता ग्राफ काढायला शिकवतो तुम्हाला. ग्राफ विषयी अतिशय महत्वाच्या गोष्टी सुरू होणार आहेत. अतिशय महत्वाचा पार्ट आहे हा ग्राफ. म्हणजे इथून तुमची ग्राफची डेव्हलपमेंट सुरू होईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 11वी-12वी मध्ये गेल्याच्या नंतर जर काही जमत नसेल तर ते म्हणजे ग्राफ जमत नाहीत, डोकं लावत नाहीत. आतापासूनच ग्राफ विषयी समजून घ्या. तुम्हाला ग्राफ ह्याचा सुरुवात तरी कुठे झालेली आहे का मॅथ्स मध्ये? श्रुती जर झालं नसेल तर तू काय कर बेटा, हे स्क्रीनशॉट काढून घे. स्क्रीनशॉट काढून घे लवकर. चल, ठीक आहे. मग तुम्हाला ग्राफ झालेला आहे कुठेतरी. ठीक आहे. मग आता पहा, मी काय करतोय, तुम्हाला आता ग्राफ कसा काढायचा ते इथं सांगतो जरा बघा. आपण इथं काय करूया, थांबा जरा. इथं आपण पेंट मध्ये ग्राफची सुविधा करून घेऊया. तुम्हाला सर्व माहितीच असेल तरी पण मी एक वेळेस प्रॉपरली तुम्हाला सांगतोय. हे पहा, याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. मी इसको थोड़ा छोटा कर लूंगा. आता ग्राफ साठी मी काय करतो, इथं छान पैकी याला व्ह्यू मध्ये जाऊन ग्रिड लाईन्स करतो बघा. ग्रिड लाईन्स. ठीक आहे. तर आता आपण आता काय करूया, ग्राफ काढण्याचा प्रयत्न करूया याचा. पहिल्यांदा बघा, ग्राफ पेपर मध्ये कसं असतं, हा तुमचा काय असतो, हा कोणता ऍक्सिस असतो सांगा रे बाळांनो? व्हर्टिकल असतो. त्या ऍक्सिसला तुम्ही काय म्हणता? बोला. जो उभा आहे तो एक ऍक्सिस असतो आणि जो आडवा आहे त्याला एक वेगळं नाव आहे. बोला सर्वांनी मग. वाय ऍक्सिस. व्हेरी गुड. आणि एक असा आडवा असतो बघा, त्याला एक्स ऍक्सिस म्हणतात. राईट. सो सिंपल आहे. बघा, ग्राफ कसा काढतात ते प्रॉपरली माहित करून घ्या. हा असतो तुमचा वाय ऍक्सिस, हा असतो एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल. वाय ऍक्सिस व्हर्टिकल आहे, उभा म्हणजे व्हर्टिकल. व्हर्टिकल. ठीक आहे. मग आता काय करायचं असतं, इथं जे तुम्हाला पॉइंट्स दिले आहेत, हे बघा, हे पॉइंट्स आरामात बघून घ्या. टाइम कसा बदलतोय, टाइम आपल्याला काय काढायचं बघा, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. ज्याला अगोदर लिहिलंय त्याला डिस्प्लेसमेंटला इथं डिस्टन्स लिहिलं, कारण तुमची स्ट्रेट लाईन मोशन आहे. डिस्प्लेसमेंट अगोदर लिहिलं तर त्याला वाय ऍक्सिस वर घ्यायचं, टाइम नंतर लिहिलं त्याला एक्स ऍक्सिस वर घ्यायचं बघा. मग आपण काय करूया, इक्वल इंटरवल नंतर इथं, ठीक आहे, ग्रीड लाईनची काही गरज नाही, काही गरज नाही. आपण अंदाजे घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल. ग्रीड लाईन्स काढून टाकतोय मी. बघा, तर हे बघा, इथं 0 आहे टाइम, इथं 10, बरोबर इक्वल अंतरावरती 20, 30 असा ग्राफ तयार करावा लागतो. 40, 50, 60, 70. ठीक आहे. ह्या ऍक्सिस वरती काय आहे बाळांनो, टाइम. त्याच्यानंतर डिस्टन्स ह्या व्हर्टिकल ऍक्सिस वरती आहे. ॲरो कुठे आहे, दिसत नाही. दिसत असेल बेटा बघ बर जरा. ॲरो दिसायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. हा, ॲरो म्हणताय का? अरे हा ॲरो का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. हा ॲरो ठीक आहे. डिस्टन्स बघा, 0, 15, 30, 45 म्हणजे बरोबर 15-15 ने वाढतोय. मग मी इथं इथं 0 घेतला, बरोबर मी इथं 15 घेतोय, 30, 45,
60 आणि आपण एवढं घेऊया 75 इथपर्यंतच घेऊया, काही गरज नाही पुढचे पण आपण टाकू शकतो 90 पर्यंत. हा, आता पहिला पॉइंट काय आहे बघा, 0 0. ठीक आहे, मी जरा यांना जवळ नेतो एकमेकाच्या. बघा पहिला पॉइंट काय आहे, 0 0, म्हणजे एक्स ऍक्सिस वर पण 0, वाय ऍक्सिस वर पण 0. आपण पॉइंट्स थोडेसे कलरफुल काढूया दुसऱ्या कलरने. हा, तर बघा पहिला पॉइंट हा आहे इथं 0 0, राईट. त्याच्यानंतर आता दुसरा पॉइंट बघा वर काय आहे, एक्स ऍक्सिस वरती 10 आणि वाय ऍक्सिस वरती 15. बघा काय करायचं मग माहिती आहे का, एक्स ऍक्सिस वरती 10, मग इथून असं वर जायचं, सरळ जायचं. आता मी वाकडी तिकडे रेष होत आहे पण सरळ जावं लागतं. आणि वाय ऍक्सिस वरती 15 म्हणजे हे इथला पॉइंट, म्हणजे इथून असं सरळ जायचं. मग इथं जिथं हे क्रॉस करतात तो झाला तुमचा पॉइंट दुसरा. ठीक आहे, आता तिसरा पॉइंट साठी मला सांगा, एक वाय एक्स ऍक्सिस वरती कुठपर्यंत जायचं तिसऱ्या पॉइंट साठी. हे बघा, हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट. अरे सॉरी सॉरी सॉरी, दिसत नाही का, तेव्हाच म्हणायचं अरे यार. चला ठीक आहे, मी पॉज केली होती स्क्रीन. दिसत आहे का आता, दिसायले का आता बेटा? हा, बघा आपल्याकडे हे डेटा पॉइंट्स आहेत. बघा बघा, हे आपल्याकडे डेटा पॉइंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हा टाइम दिलाय 10 20 30 वगैरे वगैरे, आणि इकडे डिस्टन्स दिलंय 0 15 30. मग आपल्याला ग्राफ काय काढायचा आहे, डिस्टन्स वर्सेस टाइम. आता स्ट्रेट लाईन मोशन आहे म्हणून डिस्टन्सला डिस्प्लेसमेंट देखील घेतात. म्हणजे अगोदर लिहिलंय डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, जे अगोदर लिहिलेलं असतं बघा, लिहितात कसं, वर्सेस म्हणजे विरुद्ध, हे वर्सेस म्हणजे अगोदर लिहिले त्याला वाय ऍक्सिस वर लिहायचं असतं आणि नंतर दिलंय त्याला एक्स ऍक्सिस वर. म्हणून डिस्टन्स आपण वाय ऍक्सिस वर घेतला आणि टाइम आपण एक्स ऍक्सिस वर घेतला. चला इथपर्यंत कळलंय का सांगा बरं जरा. हा, इथपर्यंत कळलं ना बेटा? हा, मग आता पुढे काय करायचं माहिती आहे का, एक्स ऍक्सिस वरती टाइम काढून घ्या. टाइम कसा आहे, 10 20 30 40 50, 10 10 ने बदलतोय. मग बघा मी बरोबर इक्वल अंतरावर काढलं, 10 20 30 40 इक्वलच अंतरावर काढायचं, असं नाही काढायचं बेटा, असं नाही काढायचं. इथं काढलं 10, इथं काढलं 20, इथं काढलं 30, इथं काढलं 40, असं काढायचंय का नाही, इक्वल अंतरावरती काढायचं. ग्राफ वरती हमेशा अंतर इक्वल घ्यायचे. तसंच वरच्या दिशेमध्ये डिस्टन्स आहे बघा, डिस्टन्स कसा आहे बघा बरं, 0, इथं 15 30. हे दिसत नसेल तर मी पुन्हा एकदा लिहितो इथं बघा, डिस्टन्स कसा आहे, पहिल्यांदा 0, त्याच्यानंतर आहे 15, त्याच्यानंतर आहे 30, त्यानंतर 45 60 वगैरे. मग आता एक एक पॉइंट कसा मांडायचा, पहिला पॉइंट आहे 0,0 म्हणजे एक्स पण 0 वाय पण 0 इथं आला. आता दुसरा पॉइंट आहे 10, एक्स ऍक्सिस वर 10 आणि वाय ऍक्सिस वरती 15. बघा एक्स वरती आपण इथून इथपर्यंत गेलो 10, मग 10 पासून एक अशी सरळ उभी राईन मारायची. वाय ऍक्सिस वर काय 15, 15 कुठं आहे, 15 कुठं आहे, हे बघा इथं दिसलं का 15, मग इथून इकडं मारायची. मग हे दोघं जिथं क्रॉस होतात ती झाली तुमची लाईन, म्हणजे तो झाला तुमचा ऍक्च्युअल पॉइंट. आता पुढचा पॉइंट सांगतो आणखीन, एक्स ऍक्सिस वरती जर बघितलं तर हे बघा 20 आहे आणि वाय ऍक्सिस वरती त्याच्याशी संबंधित काय आहे 30. एक्स ऍक्सिस वर 20 म्हणजे बघा हे, मग इथून 20 म्हटलं की ही आधी लाईन मारून घ्यायची सरळ उभी अशी. 30 म्हणलं की वाय ऍक्सिस वर 30 हे आहे, तिथून उभी नाही मारायची बेटा, तिथून आडवी रेष मारायची.
हे बघा हा पॉइंट. मग आता मला तुम्ही सांगा पुढचा पॉइंट घेण्यासाठी एक्स ऍक्सिस वर कुठून सुरुवात करायची? 10, 20, 30, 40, 50 पुढचा पॉइंट सांगा आता मला. एक्स ऍक्सिस वरून एक्स ऍक्सिस एक्स ऍक्सिस वरती कुठून सुरुवात करायची? 30. हे बघा एक्स ऍक्सिस वरती 30 आहे. मला आता सर्वांकडून उत्तर अपेक्षित आहे. एक्स ऍक्सिस वर जेव्हा 30 आहे तेव्हा वाय ऍक्सिस वर किती असायला पाहिजे? चला सर्वांकडून उत्तर अपेक्षित आहे. ओम, अथर्व, शांतनू, छान, अपूर्वा, खूप छान खूप छान. आणखीन बाकीचे कुठे गेले? भक्ती, आर तुझं नाव बेटा पूर्ण येत नाहीये, जरा मला दिसत नाहीये. संध्या, लठ्ठे, नाव टाका स्वतःच आडनावापेक्षा. साक्षी 1, साक्षी 2, गुड. ओम, सर्वांनी अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. नो प्रॉब्लेम, खूपच छान. तर 30 शी संबंधित पॉइंट आहे 45, राईट. तर बघा हा आहे 30 आणि हा आहे 45. पुढचा पॉइंट जर बघितला तर 40,60. मग हा आहे 40. इथं 40 घ्यायचं बाळांनो, ठीक आहे ना? आणि हे 60. कळला हा पॉइंट? कळला सर्वांना? येस और नो बोला. वा, होनराव साक्षी आणि शुभम पलमटे त्या दोघांनीच डोकं लावलंय, बाकीचे उगीच हो म्हणतायत. मी शिकवताना असं मुद्दाम करतोय बाळांनो, लक्षात घ्या की तुम्ही उगीच होला हो म्हणताय का थोडस लॉजिक लावून पाहताय, डोकं लावताय का नाही, का उगी हो सरांनी म्हटलंय हो तर हो. चुकलंय ना बेटा. वेशू एकदम करेक्ट. चला आता बाकीच्यांनी सांगा. शांतनू पण आता म्हटलं, पण सर्वात पहिल्यांदा साक्षी, होनराव साक्षीने सांगितलं. लाईन्स चुकल्या ना, अशा क्रॉस लाईन काढता येतात का? आणि त्याच्यानंतर आणखीन कोणी सांगितलं? आता वर गेले नाव. शुभम पलमटेने एक सांगितलं. अरे अशा तिरप्या लाईन काढून जमतात का बेटा? अशा तिरप्या लाईन काढून नाहीच जमणार. हे रॉंग आहे, लक्षात घ्या. हे गलत आहे, ठीक आहे. कसं यायला पाहिजे? सरळ रेषेमध्ये. मी मुद्दाम चूक केली होती आणि उगा आपलं हो म्हणतायत. तेवढं तिरपट जमतंय काय? ठीक आहे, लिहिताना थोडी चूक होईल माझी. हे असं थोडी. आणि हे 60. बाळांनो, मी मुद्दाम तुमच्यासाठी हे केलं होतं, तुम्ही लक्षात घ्या, राईट. तर बघा हा आला पॉइंट. चला आता कळलं व्यवस्थित? यस और नो बोला. आता हुशार झाले, आता लक्ष द्यायला. असंच असते तुमचं. तुम्हाला एक वेळ झटका बसल्याशिवाय तुम्ही लक्ष देत नाही. तर चला आता इथे एक अॅनोटेट करण्याची सुविधा असते बाळांनो. मी अॅनोटेट केलेलं आहे. अलो पार्टिसिपंट्स टू अॅनोटेट. म्हणजे तुम्ही पण स्क्रीनवरती लिहू शकता असं जिथं पाहिजे तिथं. पण उगाच कुणीही काही लिहू नका. तुम्ही शहाणे आहेत म्हणून तुम्हाला परवानगी दिली आम्ही. मग आता मी काय करतोय, चला कुणाला मी देऊ परवानगी? कुणाला परवानगी देतोय? किती मजा येते बघा जरा. चला, सर्वात पहिले चूक कुणं काढली होती? होनराव साक्षीनं. तर मग तिला परवानगी आहे. तू मला सांग बेटा, करेक्ट पॉइंट कुठं आहे ते मला असं गोल करून सांग. ही पेन आहे ना, तू पण वापरू शकतेस. हे असं करून असं करायचं मला, किंवा हातानं बोटाने केलीस तरी जमते. कर. होनराव साक्षी, राईट. व्हेरी गुड. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर आहे. बाकीच्यांनी उगीच आगाऊपणा करू नये, नाहीतर मग मी अशी परवानगी नाही देणार बाळांनो. तर हा पॉइंट आहे बघा, तो हा पॉइंट मी देतो प्रत्येकाला. आता आता पुढचा पॉइंट शुभम, रफली ड्रॉ करून मला तू सांग.
आता मला माहिती आहे एवढं सोपं नाही, पण प्रयत्न कर. चल. किती घाण दिसलं तरी जमतंय. पुढचा पॉइंट. व्हेरी गुड. हा शुभम, तू पण चूक काढला होता ना. बरोबर आहे एकदम. आता पुढचा पॉइंट. कम ऑन, गोल करून दाखव. नाही, परंतु बेटा तू फक्त व्हर्टिकल लाईन मारला. मला वाटतं तुमच्या इथं वेगळं दिसायला रे. ठीक आहे, ठीक आहे, राहू द्या. ते काय होणार, तुम्हाला तिथून नाही करता येणार. तुमच्याकडे वेगळं दिसणार, माझ्याकडे वेगळं दिसणार. सोडून द्या मग. 1 मिनिट. थोडं थांबा जरा. थोडं थांबा, मला फक्त एकदा प्रयत्न तर करू द्या. शुभम, तू काय कर, ह्या ग्राफ वरचा वाय ऍक्सिस वरचा 75 पॉइंटला गोल करून दाखव बरं मला. 75 जो आहे तो, त्याला फक्त गोल कर. 75 ला. शुभम, मोठं गोल कर. नाही, कोणतरी मूर्खपणा करायला. पण जाऊ द्या, तसं होणार नाही वाटतं. ते मीच सांगतो. ठीक आहे. तर बघा, पुढचा पॉइंट येतो बाळांनो इथं. ठीक आहे. याच्या नंतरचा पॉइंट तसाच. ग्राफ पेपर असेल तर अशी रेष मारत बसण्याची गरज पडत नाही, त्याच्यावर ऑलरेडी रेषा असतात. तर तुम्ही जर बघितलं तर हे पॉइंट्स बघा कसे आलेत. ऍक्च्युली ग्राफ पेपर असल्यावरती हे असं करत बसायची गरज नसते बरं काय. ग्राफ पेपरवरती डायरेक्टली रेषा येतात. मग ह्यांना जर आपण जोडलं ह्या सर्व पॉइंट्सला, तर बघा असं येतं. त्याच्यातून जाणारी एक सरळ रेष यायलाय का, आणि ही रेष, ही जी रेष आहे बाळांनो, ती रेष ह्या पॉइंट मधून पास होते. ह्याला ओरिजिन म्हणतात. ओरिजिन. मग ज्या वेळेस डी आणि टी ह्यांच्यातली रेष स्ट्रेट लाईन येते, सरळ येते, त्यावेळेस आपण म्हणतो डी इज प्रपोर्शनल टू टी. म्हणजे दोघांमध्ये प्रोपोर्शनॅलिटी आहे. काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी. ज्यावेळेस लाईन स्ट्रेट येते त्यावेळेस त्याला म्हणतो आपण डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे. कसली प्रोपोर्शनॅलिटी आहे? डायरेक्ट. तुम्हाला नाव झाले का रे डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन? तुम्हाला डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन हे झालेलं आहे का नाव? यस, तुम्हाला झालेलं आहे, कुठेतरी झालेलं असतं. मग ही स्ट्रेट लाईन आली की ह्याला म्हणायचं डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. मग आतापर्यंत आपलं एवढं झालंय. फक्त ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे ग्राफ तेवढा काढा. बाकीचं मी, अरे हे सेव्ह कसं झालं बाळा, खूपच वाईट झालं आता तर. एकच मिनिट. एक मिनिट. सेव्ह झालं. चला, तुम्ही सर्वांनी आता काय करा, हा हे ग्राफ तेवढा काढून घ्या. हे बघा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपल्याला मीटिंग एंड करायची आहे.